नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज जो टॉपिक चालू करायचा आहे आपल्याला तो डेमोग्राफी. ओके. डेमोग्राफीमध्ये पॉप्युलेशन प्रोजेक्शन हा जो टॉपिक आहे हा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये चालू करायचा आहे. तर पॉप्युलेशन प्रोजेक्शनमध्ये आपल्याला जो कोर्स पाहायचा आहे त्या कोर्समध्ये जे काही डिटेल्स आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत त्या डिटेल्स संपूर्णपणे आपल्याला याच्यामध्ये पाहून घ्यायचे आहेत. कोणत्या कोणत्या प्रकारे आपल्याला डेमोग्राफीची स्टडी करता येते, डेमोग्राफी कशासाठी स्टडी करायची, डेमोग्राफीचं प्रॉपर मीनिंग काय आहे, या संपूर्ण पार्टची स्टडी आपल्याला या लेक्चरमध्ये करायची आहे. तर लेक्चरला संपूर्णपणे पाहिल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला याच्यामध्येच मी PDF दिलेली आहे. या लेक्चरला संपूर्णपणे पाहिल्यानंतर तुम्ही नंतरून जो पार्ट आहे आपला त्या पार्टमध्ये तर पॉप्युलेशन प्रोजेक्शन मध्ये आपल्याला जो ओके गुड साऊंड क्वालिटी आहे, साऊंड क्वालिटी चेक करत होतो. तर डेमोग्राफीमध्ये आपल्याला SG Pro अकॅडमी आपल्या क्लासेसचं नाव तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. तुम्ही लेक्चर्स घेतलेले आहेत. हे लेक्चर तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही मिळणार नाहीत आणि याच्या जे क्विजेस आहेत त्या क्विजेस मी पहिले 1 ते 2 क्विजेस फ्रीमध्ये ठेवलेल्या होत्या. याच्या पुढच्या क्विजेस फक्त लेक्चरमधल्याच विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करता येतील. आता कुठल्याही विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करता येणार नाहीत. इंट्रोडक्शन, डेमोग्राफीचं इंट्रोडक्शन बघायचंय. ज्या नर्स असतात आपल्याला हा टॉपिकची जी स्टडी करायची ही स्टडी आपल्याला आरोग्य भरतीसाठी स्टडी करायची. म्हणजे नर्सेसला कोणत्या कोणत्या डेटाची रिक्वायरमेंट असते त्या पद्धतीने तुम्हाला तो डेटा तिथं प्रेझेंट करावा लागतो. ज्या एरियामध्ये नर्सची अपॉइंटमेंट होत आहे त्या एरियाप्रमाणे आपल्याला इथं डेटा मेंटेन करावा लागतो. बाजूला पाहतायच तुम्ही याच्यामध्ये आपल्या भारत देशाचं चित्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे टाकलेलं आहे की जे पॉप्युलेशन्स आहे त्या पॉप्युलेशन्सचं चित्र त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. यालाच म्हणणार आपण डेमोग्राफी. हे जे चित्र दिसतंय तुम्हाला याच चित्राला आपण म्हणणार डेमोग्राफी. म्हणजे डेमोग्राफी नक्की काय आहे, कोणत्या पद्धतीने आहे, म्हणजे हे जे आता गेलेले चित्र आहे माझ्या मागच्या बाजूचं यालाच आपण काय म्हणणार, डेमोग्राफी म्हणणार. आता डेमोग्राफीचं इंट्रोडक्शन बघत असताना डेमोग्राफीला समजून घेत असताना याच्यातल्या कन्सेप्ट्स एक एक समजून घेऊयात. डेमोग्राफी इज द स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन. डेमोग्राफी म्हणजे काय, स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन. डेमोग्राफी एक्झामाइन्स द साइज, स्ट्रक्चर अँड मुवमेंट ऑफ पॉप्युलेशन. डेमोग्राफी कशाची एक्झामाइन करत असते, साइज, स्ट्रक्चर अँड मुवमेंट ऑफ पॉप्युलेशन. ओके. Demography is useful for governments and private business as a means of analyzing and predicting social, cultural and economic trends. आता मीन्स इथं मीन मीडियन मोड मधला मीन्स नाहीये. इथं मीन्स म्हणजे रिसोर्स घेतला, एक साधन आहे त्यांचं. डेमोग्राफी म्हणजे प्रिडिक्टिंग सोशल, कल्चर अँड इकॉनॉमिक ट्रेंड्स रिलेटेड टू पॉप्युलेशन. ओके, हे होतं इंट्रोडक्शन. आता एटिमॉलॉजी. डेमोग्राफीची एटिमॉलॉजी काय, फ्रॉम द प्रिफिक्स डेमो फ्रॉम एन्शियंट ग्रीक. ओके, डेमोज हे ग्रीक वर्ड दिलेला आहे याच्यामध्ये आपण. ओके, या वर्ड पासून आलेला हा शब्द आहे. म्हणजे याला ग्रीक मध्ये डेमोज, इंग्लिश मध्ये जर कन्वर्ट केलं तर या प्रकारे त्याच होईल. मिनिंग द पीपल, म्हणजे डेमोचं मिनिंग काय बघणार आपण, पीपल बघणार. ओके, जो डेमोग्राफी मधला डेमो आहे त्याला पीपल म्हणणार आपण. द पीपल अँड ग्राफी फ्रॉम या शब्दापासून, आता हा ग्रीक वर्ड आहे ग्राफो, इंग्लिश मध्ये त्याचा उच्चार असा होतो, त्यांच्या वर्ड मध्ये ग्राफो हा उच्चार केला जातो. मीनिंग रायटिंग, डिस्क्रिप्शन ऑर मेजरमेंट. ओके, म्हणजे जे पीपल्स आहेत त्यांच्याबद्दल डिस्क्रिप्शन लिहिणं याला आपण डेमोग्राफी म्हणू शकतो. इज द स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ पॉप्युलेशन स्पेशली ह्युमन बीइंग्स. डेमो मीन्स पीपल. ओके, इथं माझ्या बॅक साइडला दिसेल तुम्हाला. डेमो मीन्स पीपल अँड ग्राफी मीन्स डिस्क्रिप्शन और रायटिंग मेजरमेंट्स. द वर्ड वॉज कॉइन्ड बाय जॉन ग्रॉन्ट इन 1662. जॉन ग्रॉन्टने हा वर्ड कॉइन्ड केलता, म्हणजे पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलता त्याच्यामध्ये. कोण, जॉन ग्रॉन्ट इन 1662 मध्ये. आता जॉन ग्रॉन्ट बद्दल माहिती करून घेण्यासाठी आपल्याला 24 एप्रिल 1620 मध्ये याचा बर्थ झालता आणि 18 एप्रिल 1674 मध्ये याची डेथ झाली. हॅज बीन रिगार्डेड ॲज द फाउंडर ऑफ डेमोग्राफी. हा जो व्यक्ती आहे याला आपण फाउंडर ऑफ डेमोग्राफी असं म्हणू शकतो.
developed early human statistical and census method that provided a framework for modern demography. याच्यामुळेच मॉडर्न डेमोग्राफीला जे काही आपल्याला सपोर्ट मिळालेला आहे सेन्सस मध्ये वगैरे जो घेत असतो तो या व्यक्तीचा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. डेमोग्राफी as the statistical study of human population. Demography as the statistical study of human population with regard to their size, structure, their composition by sex, age, marital status and ethnic origin, and the changes to this population like changes in their birth rate, death rates and immigration. या प्रकारचे सर्व स्टडी आपण याच्यामध्ये करत असतो. डेमोग्राफी इज द ब्रांच ऑफ सोशल साइज स्ट्रक्चर विच डील्स विथ स्टडी ऑफ साइज स्ट्रक्चर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन along with the spatial and temporal changes in them in response to birth, migration, aging and death. एकेकाची पॉइंटची आपण स्टडी करणार आहोत. प्रत्येक रेटची याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. डेफिनिशन. Demography is the study of human population in relation to changes brought about by interplay of births, deaths and migration. ह्या सर्वात महत्त्वाचा रोल आहे. कशाचा? इंटरप्ले ऑफ बर्थ्स, डेथ्स अँड मायग्रेशन. या तीनचाच, फक्त याच्यामध्येच वेगवेगळे पार्ट्स याच्यामध्ये पडलेले आहेत. डेमोग्राफी is the scientific study of human population. Demography is the scientific study of human population in which includes study of changes in population size, composition and its distribution. आता composition म्हणजे कसं? Age wise distribution. ओके, एज वाईज डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये घेतलेलं आहे आपण. आता पुढचा पॉइंट याच्यामध्येच कंटिन्यूड केलेले आहे. Demography is the statistical and mathematical study of the size, composition and spatial distribution of human population and of the changes over time. In this aspect, through the operation of the 5 processes, 5 processes आहेत डेमोग्राफीचे: फर्टिलिटी, मॉर्टॅलिटी, मॅरेज, मायग्रेशन, सोशल मोबिलिटी. कोणते कोणते? फर्टिलिटी, mortality, marriage, migration and social mobility. Demography is the statistical description and analysis of human population. Demography is a branch of science which studies the human population. In demography, the following 3 elements of population are given special attention. Special attention मध्ये सगळ्यात पहिल्यांदा changes in size of population, increase or decrease. पॉप्युलेशन मध्ये इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. अलीकडच्या काळामध्ये पाहताय तुम्ही तर 1920 च्या नंतर पॉप्युलेशन मध्ये इन्क्रीज आहे. 1920 च्या नंतर म्हणतोय मी. ओके, याला कारणे आहेत काही, त्याच्यामध्ये पुढे सांगतो तुम्हाला. स्ट्रक्चर, साइज ऑफ पॉप्युलेशन पहिला. दुसरा आहे स्ट्रक्चर. स्ट्रक्चर ऑफ पॉप्युलेशन ऑन द बेसिस ऑफ सेक्स और एज ग्रुप्स. जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन of population on the basis of state or territory. Geographical area wise कोणत्या एरियामध्ये जास्त आहे पॉप्युलेशन ते. डेमोग्राफी, डेमोग्राफी वरती काय काय डिपेंडंट आहे तर बर्थ, एजिंग, डेथ्स आणि मायग्रेशन. मायग्रेशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याचा प्रकार असतो त्याच्यामध्ये. इथं आहे तुम्हाला या चित्रामध्ये पूर्ण पार्ट याच्यामध्ये चित्रातून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. ओके, तर त्याच्यानंतर इथं आहे डेथ्स, RIP चं एक साइन टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि इथं मायग्रेशनचा प्रकार टाकलेला आहे याच्यात. पुढे गेल्यानंतर आता याच्यामध्ये कोणते कोणते रेट्स आपल्याला कॉमनली बघायचे आहेत तर हे रेट्स याच्यामध्ये दिलेले आहेत. ए सावकाश रे, वाजू नको अजिबात पाय. Some commonly used concepts are stillbirth, fetal death. आता स्टील बर्थ याचे शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत. स्टील बर्थ म्हणजे जन्मतानाच मृत्यू झाला त्या व्यक्तीचा, म्हणजे त्या बालकाचा जन्म देत असताना मृत्यू झाला. अशा केसेस असतात भरपूर की जन्म दिला आणि त्याचा मृत्यू झाला, जन्म देतानाच त्याचा मृत्यू झाला. फोटल डेथ, गर्भ मृत्यू म्हणजे गर्भाशयातच मृत्यू झाला. याचे दर काढावे लागतात. पहा तुम्ही स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरचं प्रिपरेशन करताय. स्टॅटिस्टिक प्रत्येक ठिकाणी आहे म्हणून मी सांगितलेलं आहे. इव्हन दो इंडियन नेशन मध्ये जे आहे म्हणजे इंडियामध्ये जेवढं काही कॅल्क्युलेशन होतं स्टॅटिस्टिक्सची तिथं गरज असतेच. प्रत्येक गोष्टीमध्ये स्टॅटिस्टिक्सची गरज असते. इकॉनॉमिक्समध्ये स्टॅटिस्टिक्सला इन्व्हेस्टिगेटरला इकॉनॉमिक्सचा सुद्धा व्यक्ती चलतो का तर देशाचं उत्पन्न काढत असताना त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्सच कॅल्क्युलेशन केलं जातं. जेवढं काही इकॉनॉमिक्स आहे
आहे, मॅक्झिमम पार्ट इकॉनॉमिक्सचा तुमचा याच्यावरतीच डिपेंडंट पार्ट आहे. कशावरती म्हणलं तर स्टॅटिस्टिक्स वरती. ॲज लाईक कसं डिमांड काढत असताना चेंज इन डिमांड डिवायडेड बाय चेंज इन पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस, किंवा तुम्ही घेत असताना वेगवेगळे फॉर्म्युलेस त्याला देत असतात. ते फॉर्म्युलेस जे आहेत ते पूर्णपणे स्टॅटिस्टिक्सचे आहेत. डेल्टा क्यू डिवायडेड बाय क्यू इंटू पी डिवायडेड बाय डेल्टा क्यू पी, हे सगळे फॉर्म्युले त्याच्यावरूनच आलेले आहेत. तर सेम स्टॅटिस्टिक्सची स्टडी इथं पण आहे. फोटल डेथ, गर्भमृत्यू, फॅमिली साईज, आकारमान जेवढा आहे फॅमिलीचं, चाइल्ड डेथ, बालकांचा मृत्यू दर जो असतो, लाईव्ह बर्थ, थेट जन्म दर, लाईव्ह बर्थ रेट म्हणजे थेट जन्म दर, जन्मदर किती आहे, पॅरिटी म्हणजे समता किंवा ॲडल्ट प्रौढत्व, कॉन्ट्रासेप्शन, कॉन्ट्रासेप्शन म्हणजे गर्भनिरोधक म्हणजे किती जणांनी गर्भनिरोध केलेला आहे त्या प्रकारचं, स्टेरिलिटी वंध्यत्व, जसं ॲज लाईक आपण म्हणत नाही का याच्यामध्ये अल्पोपहार पडल्यामुळे कुपोषित बालकांचं प्रमाण वगैरे हे जे म्हणतो आपण ते स्टेरिलिटीमध्ये येतं. बर्थ ऑर्डर जन्मक्रम म्हणजे पहिला दुसरा याच्यामध्ये जो असतो एका फॅमिलीमध्ये किती जन्मक्रम किती महिन्याचा अंतर त्याच्यामध्ये ते बघितलं जातं. मॅरेज लग्नाचं, रिप्रोडक्टिव्ह स्पॅन मुलांना जन्म देण्यामधले अंतर, 2 मुलांमध्ये किती अंतर ठेवलेलं आहे याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह स्पॅन, सेपरेशन अँड डायव्होर्स, फर्टिलिटी प्रजनन कालावधी, फिकॅन्डिटी उपज आणि कोहोर्ट समूह याच्यामध्ये घेतलेलं आहे. रेशो प्रमाण, मायग्रेशन स्थलांतर, प्रोपोर्शन 2 गोष्टींमधले प्रमाण. रेशो म्हणजे फक्त प्रमाण, एकाच गोष्टीचं प्रमाण घेतलं असेल त्याच्यामध्ये 2 गोष्टीचं प्रमाण घेतलं जातं 1:2. आता 2 रेशो मधलं म्हणजे 2 प्रमाणांमधलं प्रमाण जे असतं त्याला आपण प्रोपोर्शन म्हणतो. रेट्स, पर्सेंटेज आणि नॅचरल इन्क्रीज, रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज किंवा रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज. ओके, हे इथं मायग्रेशनचा पार्ट दिलेला आहे. स्कोप ऑफ डेमोग्राफी, डेमोग्राफीचा स्कोप कुठपर्यंत आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कम्युनिटी हेल्थ नर्स टू नो डेमोग्राफी ऍस्पेक्ट ऑफ देअर कम्युनिटी. म्हणजे नर्सेस ज्या असतील त्यांना त्याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. मग नर्सेस पर्यंत ही इन्फॉर्मेशन कोण पोहोचवणार तर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर आरोग्य विभागामधला. Information regarding population statistic, it will help the nurse to plan and manage need-based health care services for the community at large. It includes total population, age and sex composition, median age and dependency ratio, socio-economic characteristics, family size, लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे आयुष्याकडून काय त्यांच्या आशा आहेत, लाईफ एक्सपेक्टेड रेट, डिस्ट्रीब्युशन अँड कॉन्सन्ट्रेशन, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग पॉप्युलेशन, क्रूड मॉर्टॅलिटी रेट म्हणजे एक प्रकारचा डेथ रेट आहे, स्पेसिफिक मॉर्टॅलिटी रेट, एकेकाचं प्रत्येकाचं आपल्याला याच्यामध्ये डिस्कशन करायचं आहे. एज स्पेसिफिक मॉर्टॅलिटी रेट डायनामिक. ओके, आता याच्यामध्ये आपण पाहूयात एक एक पार्ट. टोटल पॉप्युलेशन, दिस विल हेल्प टू डिटरमाइन द bulk of service and workload which health workers are going to have. Age and sex composition, this will help to analyze health needs. Age and sex composition त्यांच्या गरजा, आरोग्याच्या गरजा कोणत्या आहेत. आता कंपोजिशन म्हणजे काय तर जो बाळ असतो म्हणजे जसं की 1 वर्षापासून किंवा 1 महिन्यापासून ते 15 वर्षापर्यंतची बालकं, त्याच्यानंतर 15 इयर्स 15 वर्ष ते 64 वर्ष आणि 64 इयर पेक्षा मोठे, हे जे डिस्ट्रीब्यूट केलेली पॉप्युलेशन याला म्हणतो आपण कंपोजिशन. ओके, यालाच आपण याच्यामध्ये काय ॲज्युम करतो, कंपोजिशन ऑफ पॉप्युलेशन. एज अँड सेक्स नुसार कंपोजिशन. आता हे सांगितलं मी एज नुसार. ओके, जर त्याच प्रकारे मुलींचं महिलांचं वगैरे घेतलं आपण प्रमाण तर त्याला आपण म्हणणार सेक्स कंपोजिशन. ओके, needs, morbidity and mortality pattern, utilization of healthcare services and accordingly to plan manage healthcare services. तर मीडियन एज अँड डिपेंडन्सी रेशो, मीडियन एज आणि डिपेंडन्सी रेशो मध्ये कोणत्या प्रकारचा पार्ट आहे याच्यामध्ये तो एकदा पाहून घेऊयात आपण. Median age and dependency ratio, this will help to know about the ratio of young and elderly population, adult population, young population, elderly population आणि adult population साठी median age and dependency ratio महत्त्वाचा असतो. पण याच्यामध्ये इथं जे चित्र दिलेलं आहे याच प्रकारचं दिलेलं आहे. तर याच्यावरती जो लोड आहे
हा लोड सगळा यांच्यावरती आहे. म्हणजे बालक होते, यांनी लोड घेतला होता, बालक मोठा झाल्यानंतर हे इथं येणार, हे इथं जाणार. मग ते मेडियन एज वगैरे आपल्याला याच्यामध्ये चेक करून घ्यायचं आहे. नंतर सोशो इकॉनॉमिक कॅरेक्टरिस्टिक्स. These characteristics includes education, marital status, occupation, income. म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक समाजाच्या रचनामध्ये कशा प्रकारचे याचे वैशिष्ट्य असतात त्याच्यामध्ये. मग एज्युकेशन काय आहे त्यांचं, मॅरिटल स्टेटस काय आहे, ऑक्युपेशन काय आहे, इन्कम किती त्यांचं. दिस विल हेल्प नॉट ओनली आयडेंटिफाय सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस बट ऑल्सो मोर्बिडिटी अँड मोर्टॅलिटी पॅटर्न अँड फर्टिलिटी बिहेवियर. फर्टिलिटी बिहेवियर जे असतं एज्युकेटेड पर्सन्स मधलं ते वगैरे सगळं चेक करून घेतलं जातं याच्यामध्ये. ओके, मग याच्यावरून दिसून येते की सोशो इकॉनॉमिक बिहेवियर याच्यामध्ये. ओके, लाईफ एक्सपेक्टन्सी. ओके, लाईफ एक्सपेक्टन्सी रेट, मॅक्झिमम एज किती असू शकतं. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग लाईफ एक्सपेक्टन्सी विथ द हेल्प her to understand and appreciate the impact of healthcare services on morbidity and mortality among people. जसं की यांचं एज दिलेलं आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी 72.8 इयर्स आणि यांची लाईफ एक्सपेक्टन्सी दिलेली 68.4 इयर्स. ओके, डिस्ट्रीब्युशन अँड कॉन्सन्ट्रेशन. आता पॉप्युलेशनचं डिस्ट्रीब्युशन कोणत्या प्रकारे आहे हे समजून घेणं आणि त्याच्यानुसार सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं किंवा तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं हे महत्त्वाचं असतं याच्यामध्ये. तर लाईफ डिस्ट्रीब्युशन अँड कॉन्सन्ट्रेशन. डिस्ट्रीब्युशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ पीपल इन द कम्युनिटी विथ द हेल्प ऑफ आयडेंटिफाय एरियाज वेअर सर्व्हिसेस आर नीडेड मोस्ट. एरियानुसार त्यांना सर्व्हिसेस कुठं महत्त्वाच्या देणं आहे, त्या प्रकारे पॉप्युलेशनची साईज काय आहे त्या प्रकारे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं महत्त्वाचं असतं. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग पॉप्युलेशन डायनॅमिक. पॉप्युलेशनमध्ये किती प्रकारचा डायनॅमिक चेंज होतोय याच्यामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पॉप्युलेशन डायनॅमिक इथं दिलेले आहे तुम्हाला संपूर्णपणे. Dynamic, it helps with nurse to understand the change that are taking place. नर्सच्या ज्या भरती असतात त्यांना पण या प्रकारचाच सिलेबस असतो आणि जो स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर आहे त्यांना कॉमनली पार्ट आहे हा दोघांमध्ये की याच्यामध्ये पुढे रेट कशा पद्धतीने काढायचे, कोणते कोणते रेट असणार हे बेस पासून समजून घेतलं पाहिजे म्हणून इथून घेतोय. नाहीतर एखादा मध्येच चालू असतानाच म्हणेल की सर हे सगळं नर्ससाठीच घेत आहेत, तिथून डेटा तुम्हालाच प्रोव्हाइड करायचा आहे. मग तो कोणत्या प्रकारे प्रोव्हाइड केला जातो ते सुद्धा मी याच्यामध्ये सांगणार आहे. ओके, taking place in the population under influence of fertility, mortality and migration pattern in community. म्हणजे मायग्रेशन पॅटर्न मध्ये कम्युनिटी मध्ये किती प्रकारचं आहे, फर्टिलिटी रेट काय यांच्यामध्ये, मोर्टॅलिटी रेट काय हे सगळं याच्यामध्ये बघणं गरजेचं असतं. क्रूड मोर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यू दर एक प्रकारचा आणि बर्थ रेट. क्रूड मोर्टॅलिटी रेट म्हणजे डेथ रेट अँड बर्थ रेट. दिस रेट्स विल हेल्प नर्सेस टू नो नॅचरल इन्क्रीज इन पॉप्युलेशन अँड कम्प्यूट ग्रोथ रेट. ग्रोथ रेट काय होते म्हणजे किती बालकांचा जन्म होतोय, किती बालकांचा मृत्यू होतोय, किती लोक मृत्यू पावत आहेत. बालकांचाच म्हणून नाही, ॲव्हरेज काढलं जातं की किती व्यक्ती इथं मृत होत आहेत आणि याच्यामध्ये किती बर्थ रेट आणि डेथ रेट याच्यामध्ये इन्क्रीजिंग रेट आहे का डिक्रीजिंग रेट आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच की 1920 पासून इंडियामध्ये इन्क्रीजिंग रेट आहे. ओके, कारण बर्थ रेटचं प्रमाण हे डेथ रेटपेक्षा जास्त आहे, त्यामुळे याच्यामध्ये इन्क्रीजिंग नॅचरल इन्क्रीजिंग रेट येतो याच्यामध्ये. आता याच्यामध्ये हे चित्र दिलेले आहे बा, हे यम आल्यासारखं आहे थोडक्यात आणि हे याच्यामध्ये म्हणतं यू आर मेकिंग माय जॉब मच हार्डर. स्पेसिफिक मोर्टॅलिटी रेट म्हणजे काही कारणांमुळं एखादं कारण जे असेल, जसं की प्लेगची साथ येत होती पहिली, पोलिओची साथ यायची, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साथी ज्या येत होती, साथीचे रोग यायचे त्यावेळेस जास्त करून डेथ व्हायच्या. मग एखाद्या स्पेसिफिक घटनेमुळे किती डेथ होत आहेत, आत्महत्यामुळे किती होत आहेत एखाद्यामुळे किंवा एज बारमुळे किती डेथ होत आहेत याचं सेपरेट कॅल्क्युलेशन करणं म्हणजे स्पेसिफिक मोर्टॅलिटी रेट. दिस रेट इन्क्लूड्स एज, सेक्स, कॉज, स्पेसिफिक रेट्स, कॉज, केस फॅटॅलिटी अँड प्रोपोर्शनल मोर्टॅलिटी रेट. याच्यामध्ये हे जे चित्र दिलेले आहे आत्महत्या केल्यामुळेचा डेथ रेट काढलेला आहे. डेमोग्राफी सायकल आहे. हाय स्टेशनरी, सुरुवातीला हाय बर्थ रेट येतं, नंतर अर्ली एक्सपॅन्डिंग होतं, लेट एक्सपॅन्डिंग होणार, त्याच्यानंतर
ओके, नंतर स्लो स्टेशनरी होणार आणि पुन्हा डिक्लाइनिंग व्हायला चालू होणार. म्हणजे हाय स्टेशनरी असेल तर अर्ली एक्सपॅन्डिंग होणार, नंतर लेट एक्सपॅन्डिंग होणार, नंतर सुरुवातीला एक्सपॅन्ड होणार पण काही काळानंतर लेट एक्सपॅन्ड होणार. लो स्टेशनरी होणार याच्यामध्ये आणि डिक्लाइनिंग होणार. पुन्हा डिक्लाइनिंग झाल्यानंतर पुन्हा हाय स्टेशनरी येणार. ओके, स्टेज हाय स्टेशनरी, अर्ली एक्सपेंडिंग, लेट एक्सपेंडिंग, लो स्टेशनरी, डिक्लाइनिंग. ओके, याच्यामध्ये बघ हाय स्टेशनरी. द स्टेज इज कॅरेक्टरिस्टिक्स बाय हाय बर्थ रेट अँड हाय डेथ रेट. पॉप्युलेशन रिमेन स्टेशनरी. ओके, इंडिया वॉज इन दिस स्टेज टिल 1920. 1920 साली इंडिया या स्टेजवर होता, हाय स्टेशनरी. अर्ली एक्सपॅन्डिंग. Okay, second stage. The death rate begins to decline while the birth rate unchanged. Initial increase in population. South Asia, Africa are in this stage. म्हणजे डेथ रेट कमी होतो याच्यामध्ये आणि बर्थ रेट अनचेंज्ड राहतो, म्हणजे कॉन्स्टंट राहतो त्याच्यामध्ये. याला म्हणतो अर्ली एक्सपेंडिंग. त्याच्यानंतर लेट एक्सपेंडिंग, थर्ड स्टेज आहे. कोणती? लेट एक्सपेंडिंग. द डेथ रेट डिक्रीजेस स्टिल फर्दर अँड बर्थ रेट टेंड्स टू फॉल. डेथ रेट पण कमी होतो याच्यामध्ये आणि बर्थ रेट पण कमी होतो. अर्ली एक्सपेंडिंग मध्ये काय होता? डेथ रेट कमी होत होता परंतु बर्थ रेट कॉन्स्टंट राहत होता. लो स्टेशनरी, फोर्थ स्टेज आहे. दिस स्टेज इज द कॅरेक्टरिस्टाइज्ड बाय लो बर्थ रेट, लो डेथ रेट. ओके, स्टेबलिंग इन पॉप्युलेशन. म्हणजे आता याच्या डेथ रेट डिक्रीजेस स्टिल फर्दर अँड बर्थ रेट टेंड्स टू फॉल. कंटिन्यू इन्क्रीज इन पॉप्युलेशन. पण ज्या पद्धतीने म्हणजे समजा डेथ रेट 20% गेलेला आहे आणि बर्थ रेट याच्यामध्ये कमी झालेला आहे, फक्त डेथ रेट डिक्रीज झाला याच्यामध्ये. म्हणजे काय झाला? डेथ रेट जो पहिला 20% होता याच्यामध्ये आला 10% आणि बर्थ रेट जो पहिला 20%च होता असं समजूयात, आता आला 15%. म्हणजे डेथ रेट पण कमी झालेला आहे आणि बर्थ रेट पण कमी झालेला आहे. लेट एक्सपेंडिंग होते. लो स्टेशनरी, फोर्थ स्टेज. दिस स्टेज इज कॅरेक्टरिस्टाइज्ड बाय लो बर्थ रेट. बर्थ रेट लो होतो याच्यामध्ये आणि लो डेथ रेट. स्टेबिलिटी इन पॉप्युलेशन, म्हणजे पॉप्युलेशन मध्ये स्टेबिलिटी होते पण इथे इन्क्रीज होत होती पॉप्युलेशन याच्यामध्ये. एक्झाम्पल ऑस्ट्रेलिया इन 1980 अँड 85. ऑस्ट्रेलियामध्ये 1980 ते 85 मध्ये ही सिच्युएशन होती. डिक्लाइनिंग, फिफ्थ स्टेज. इन द स्टेज बर्थ रेट इज लोअर देन द डेथ रेट. बर्थ रेट हा जो आहे हा लेस असतो डेथ रेट पेक्षा. फॉल इन पॉप्युलेशन. युरोपियन, जर्मनी अँड हंगरी कंट्रीज प्रेझेंट फेसिंग दिस स्टेज. ओके, या कंट्रीज मध्ये हे प्रॉब्लेम्स होते. मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन. डेटा कलेक्शन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आता सेन्सस वरून डेटा घ्यायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन. डेटा कलेक्शन इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ एनी टाइप ऑफ रिसर्च स्टडी. इन ॲक्युरेट डेटा कलेक्शन कॅन इम्पॅक्ट द रिझल्ट ऑफ स्टडी अल्टिमेटली. हे झालेला पॉईंट आहे म्हणून फक्त रीड करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल, data collected during the census, data related to health from individual, data related to illness from an individual. ओके, प्रायमरी डेटा कलेक्शन. इंटरव्ह्यू मेथड, ऑब्झर्वेशन, क्वेश्चनेअर, डायरीज, सर्वेज या ठिकाणाहून घेतलं जाऊ शकतं. ह्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू मेथड. ओके, PV Young mentioned that the interview is a systematic method by which persons enters more or less imaginatively into the life of comparatively strangers. हे पूर्ण थिओरिटिकल पार्ट रीड करून घ्या. मी याच्या PDF दिलेली आहे या व्हिडिओमध्येच. इंटरव्ह्यू, या प्रकारे इंटरव्ह्यू घेतला जाणार त्याच्यामध्ये. अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. अनस्ट्रक्चर म्हणजे कोणतेही क्वेश्चन्स केव्हाही विचारले जाऊ शकतात. ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे याच्यामध्ये, डिसॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत. ऑब्झर्वेशन मेथड. ओके, पुन्हा क्वेश्चनेअर मेथड, मेल्ड क्वेश्चनेअर मेथड म्हणून पण आधी सांगितलं होतं. डायरीज मेंटेन केलेली. सर्वे त्याच्यावरून घेतला जातो, म्हणजे डायरेक्टली तिथं व्हिजिट करून सर्वे करून त्यांच्याकडे प्रश्न उत्तर विचारून डायरेक्टली तो पार्ट कंप्लीट केला जात असतो त्याच्यामध्ये. ओके, सेकंडरी डेटा. एखाद्या दुसऱ्या इन्स्टिट्यूशन, डेटा टेकन फ्रॉम हॉस्पिटल रेकॉर्ड, डेटा टेकन फ्रॉम सेन्सस. दुसऱ्याचा डेटा वापरणं म्हणजे सेकंडरी डेटा. सेन्सस असेल, नॅशनल सर्व्हिस असेल, रजिस्ट्रेशन ऑफ व्हायटल इव्हेंट्स असेल, रेकॉर्ड रिव्ह्यू मेथड असेल, या ठिकाणाहून डेटा जो घेतला जातो याला सेकंडरी डेटा म्हणतो. सेन्सस कोणत्या प्रकारचे असतात? सेन्सस डिफाइन्ड ॲज द सायमल्टेनियस रेकॉर्डिंग ऑफ डेमोग्राफिक, सोशल, इकॉनॉमिक डेटा ऑफ कंट्रीज पॉप्युलेशन ऑन अ स्पेसिफाईड डे. सेन्सस इज कंडक्टेड बाय नॅशनल गव्हर्नमेंट एव्हरी 10 years. सेन्सस प्रत्येक 10 वर्षाला घेतला जातो. आधीचा 2011ला ऑफ सेन्सस, ऑफलाईन, म्हणजे तुमच्या मराठी शाळेचे शिक्षक जे तुमच्या घरी येऊन विचारत होते की किती पॉप्युलेशन, म्हणजे सगळेच हिस्ट्री विचारली जायची. पहा,
तर हे जे सेन्सस होतं ते सेन्सस घेणं, प्रायव्हेटली माहिती, घरामध्ये किती व्यक्ती आहेत, किती बालक आहेत, किती मुली आहेत, किती मुलं आहेत, कितवीला शिकतायत, पेरेंट्सचं शिक्षण काय झालेलं आहे, हे संपूर्ण माहिती. द फर्स्ट सेन्सस कंडक्टेड ऑन 1881. पहिला सेन्सस 1881 साली घेतला होता. द लास्ट सेन्सस वॉज कंडक्टेड इन फेब्रुवारी-मार्च 2011. जो 2021चा आहे तो डिजिटल सेन्सस आहे, ऑफलाईनचा सेन्सस झालेला नाही. आणखीन सेन्सस कोविडचा पिरियड चालू होता त्या पिरियडमध्ये, त्यामुळे अजून सेन्सस झालेला नाही. डिजिटल सेन्सस घेतलेला आहे त्यांनी. त्याच्यामध्ये 2021चा सेन्सस याच्यामध्ये डिजिटल सेन्सस याच्यामध्ये आलेले आहेत. ती माहिती फिल करून भरणं गरजेचं होतं. The census is providing information including age, sex, marital status. Okay, Census Commissioner of India is overall in the charge of conducting census India. Registration of vital events. It is an important source of getting information about vital events such as birth, date, marriages, etc. In this system, every important event about population is registered. आपले एक सरपंच आहेत बघा, कोणते तरी याच्यामध्ये नांदेड का कुठेतरीच येतात, पाटील म्हणून कुठले तरी सरपंच आहेत. त्यांना आता त्यांची मुलगी उभी राहिली होती सरपंच केला, तर बैरंगे पाटील का कोणते तरी असे सरपंच आहेत. ते म्हणले होते बा, त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट केलेलं आहे त्यांनी की बापाला बाप होण्याच्या अगोदर सरपंचाला कळतं की त्या अंगणवाडीतल्या शिक्षिकेकडे काम दिलेलं असतं. म्हणजे हे बर्थ रेट, डेथ रेट वगैरे तुमच्या डोक्याच्या पलीकडच्या कन्सेप्ट आहेत की तुमचे ज्या लग्न झाल्यापासूनच्या पूर्ण कन्सेप्ट त्यांच्याकडे रेकॉर्ड तयार होत जात असतं. म्हणून तर अंगणवाडीच्या सेविकेकडे बघा तुम्हाला नाव नोंदणी करावी लागते की पहिला, दुसरा, तिसऱ्या महिन्यापर्यंत तुम्हाला काहीतरी नाव नोंदणी करून घ्यावी लागते तुम्हाला हॉस्पिटलायझेशनसाठी वगैरे. तिथून डेटा कलेक्ट केला जातो. इथून रजिस्ट्रेशन ऑफ व्हायटल इव्हेंट्स हा पॉइंट आहे याच्यामध्ये. ओके, इट इज पेरे म्हणून, पेरे पाटील म्हणून असं काहीतरी नाव आहे. इट इज अन इम्पॉर्टंट सोर्स गेटिंग. ओके, इट इज डन बाय व्हराईज एजन्सी लाईक पंचायत, कॉर्पोरेशन, म्युनिसिपॅलिटी, पोलीस, हॉस्पिटल अँड रेव्हेन्यू सिस्टीम. In order to improve the civil registration system, Central Birth and Death Registration Act was passed. Central Birth and Death Registration Act, okay, याला लक्षात ठेवा, was passed on 1st April 1969 to 17 by Government of India. Okay, म्हणजे एवढे पार्ट त्याच्यामध्ये, बर्थ, मॅरेज आणि डेथ, हे 3 पॉइंट त्याच्यामध्ये. The act makes it compulsory for the registration of birth, death throughout India. Registration जे आहे जन्माचा, मृत्यूचा दाखला घेणं हे कंपल्सरी. 1 एप्रिल 1969 ते 70च्या मध्ये इथून ऍक्ट आणण्यात आलता आणि तिथून पुढे जन्माचा दाखला आणि मृत्यूचा दाखला घ्यायला चालू झालेला आहे. द टाइम लिमिट फॉर रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ इज 14 days अँड द टाइम लिमिट फॉर रजिस्ट्रेशन ऑफ डेथ इज विदिन 7 days. जन्म झाल्यापासून 14 दिवसाच्या आतमध्ये नोंदणी केली पाहिजे आणि मृत्यू झाल्यापासून 7 दिवसाच्या आतमध्ये तिथून मृत्यूचा दाखला घेतला पाहिजे. In case of failure of doing so, a fine ₹2.50 will be imposed. जर असं करण्यास चुकला तर 50 रुपयाचा फाईन तुम्हाला बसेल. In some countries, births and deaths are recorded by the first time health workers such as village health guides. काही देशामध्ये या प्रकारचं घेतलं जातं याच्यामध्ये. National survey conducted at central level to collect the information related to population from various states. National Survey of Indian Art यांच्या मार्फत घेतला जातो. Record review method. Much community identification information such as housing condition, socio-economic status, demographic information, vital events, health services, etc. are available in the record maintained in health agency. काही हेल्थ एजन्सी असतात ते रेकॉर्ड घेत असतात, त्यांच्याकडे तो संपूर्ण डेटा असतो. Analysis of data. The data collected needs to be arranged in table, chart, diagram, graph, picture and curves. Stress important point. The data presented should be based on principle designed to meet the criteria. याच्यामध्ये जो दाखवलेला आहे तो analysis of data करून दाखवलेला आहे. Interpretation of data. Interpretation may be defined as the process of making the sense of result of examine the implication. The data collected is analyzed and then interpreted. The values interpreted should be in simple way so as to make these understandable. While interpreting, the maximum and minimum value should be shown so
to have an estimation of in between values. The demographic data can also be analyzed and interpreted by table, chart, diagram, pie chart, pictogram. फर्स्ट लेक्चरचा पार्ट आहे म्हणून रीड केलाय हा. डेमोग्राफिक रेट अँड रेशोज, इथून इम्पॉर्टंट पार्ट पुन्हा याच्यामध्ये चालू झालेला आहे. डेमोग्राफिकचे रेट अँड रेशोज. पॉप्युलेशन डायनेमिक, पॉप्युलेशन मध्ये चेंज होणं. पॉप्युलेशन डायनेमिक रेफर्स टू द स्टडी and measure of population change and components of change over times. Study and measure of population change and components. The population change is influenced by three factors, that is birth, death, migration. Population change मध्ये हे तीन फॅक्टर्स महत्वाचे आहेत. ओके. This is thus influence the population size, composition and its distribution. Measurement tools for population dynamic. Population is not static. Population static नाही आहे तेवढीच राहणार, कधीच population नाही. Population changes with time. Time बदलला की population बदलतं. The changes are due to birth, death and migration process. Change कशामुळे होतं? Birth rate मुळे, death rate मुळे आणि migrations process मुळे. Commonly, rate and ratios are tools used to analyze influence of this process. रेट अँड रेशो म्हणजे याचं अनालाइज करणं, पॉप्युलेशनचे रेट काढणं आणि रेशो काढणं आणि त्याचा या प्रोसेसवरती काय परिणाम पडतोय याचं कॅल्क्युलेशन करणं. ह्युमन पॉप्युलेशन ग्रोथ चार्ट. ओके. आय थिंक आय कॅन, आय होप आय कॅन याच्यामध्ये. ओके. आय वर्ल्ड या पद्धतीने ह्युमन पॉप्युलेशन वाढते. ओके. जी या पद्धतीने इयर म्हणजे याच्यामध्ये इयर वाईज जर बघितलं तर याचे सुद्धा मीनिंग मी तुम्हाला फर्स्ट याच्यामध्ये दिलेले आहेत व्हिडिओमध्ये. हे सगळं पाहून घ्या. एडी म्हणजे काय, बीसी म्हणजे काय. ओके. तर हे सगळं व्यवस्थित बघून घ्या. तर इथपर्यंत या प्रकारे पॉप्युलेशनचं इन्क्रीज होतंय. ओके. आता ही फूड सिस्टीम आणि वर्ल्ड डिलिव्हरी, ओके, याच्यामध्ये या प्रकारचा ताण पडलेला आहे. रेट. The large rate are calculated from total number of events which occur in defined geographical area during the calendar year. कोणत्या इयर मध्ये घेतलं जातं? कॅलेंडर इयर प्रमाणे चेक केलं जातं. The rate can be crude rate म्हणजे किती डेथ होत आहेत, स्पेसिफिक रेट म्हणजे कोणत्या कारणांमुळे डेथ झाल्या, बर्थ अँड फर्टिलिटी रेट, डेथ रेट. ओके. क्रूड रेट. आता क्रूड रेट कोणत्या पद्धतीने काढतो आपण? इट इज बेस्ड ऑन मिड इयर पॉप्युलेशन. कशावरती बेस्ड असतो? मिड इयर पॉप्युलेशन वरती क्रूड रेट डिपेंडंट असतो. क्रूड रेट इज इक्वल टू नंबर ऑफ टोटल इव्हेंट्स इन एरिया ड्युरिंग द इयर डिवायडेड बाय, इथं नीट पहा, पॉप्युलेशन. ओके. अँड रिसोर्सेस याच्यामध्ये डिवायडेड बाय एस्टिमेटेड मिड इयर पॉप्युलेशन ऑफ द सेम एरिया ड्युरिंग द सेम इयर इंटू 1000. पहा, जे रेट काढले जातात ना, क्रूड रेट वगैरे, बर्थ रेट वगैरे, पर 1000 मागं काढले जात असतात. हे तर बेसिकली इन्फॉर्मेशन तुम्हाला ठेवावीच लागेल की जेवढे काही रेट काढायचे आपल्याला ते पर 1000 मागे आपल्याला रेटचं माहिती ठेवायची. स्पेसिफिक रेट. इट इज बेस्ड ऑन स्पेसिफिक पॉप्युलेशन, एज, सेक्स एटसेट्रा. आता हे स्मॉलर झालं, त्याच्यानंतर यूथ झालं, त्याच्यानंतर मिड पॉप्युलेशन झालं म्हणजे 40 ते 60 पर्यंतचे झाले आणि एज्ड झाले. Number of total events in specific population and area during the year divided by estimated mid-year specified population same area during the same year into 1000. Per 1000 मागे आपण चेक करणार. Birth and fertility rate. The number of babies born in particular group of people during the particular period of time. म्हणजे number of babies born, मग ते मेल असतील किंवा फिमेल असतील त्याच्यामध्ये. The fertility rate at given age is number of children born alive to woman, म्हणजे जिवंत व्यक्ती woman of that age during the years as proportion of average annual population of women of the same age. म्हणजे त्याच एजच्या पॉप्युलेशनची वुमनचे टोटलने डिवाइड करणार मिड इयरच्या याने. क्रूड बर्थ रेट. नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स डिवायडेड बाय एस्टिमेटेड मिड इयर पॉप्युलेशन इंटू 100. हा झाला क्रूड बर्थ रेट. सिंचान. फर्टिलिटी रेट. द फर्टिलिटी रेट आर कंप्लीटेड ऑन द बेस ऑफ वुमन्स पॉप्युलेशन इन रिप्रोडक्टिव्ह एज दॅट इज 15 to 45 डिवायडेड बाय 49 इयर्स. ओके. या प्रकारे आपण याचा घेतो फर्टिलिटी रेट काढण्यासाठी.
15 ते 45 वर्षामधल्यांची संख्या आणि 49 वर्षाच्या महिलांची संख्या. जनरल फर्टिलिटी रेट GFR, जनरल फर्टिलिटी रेट, हे रेट लिहून ठेवा कुठंतरी. जनरल फर्टिलिटी नंबर ऑफ लाईव्ह बर्थ डिवायडेड बाय वुमन एज्ड 15 to 45 इयर्स इंटू 1000, म्हणजे याच्यामधले नंबर ऑफ वुमन्स आपल्याला घ्यायच्यात 15 ते 45 वर्षामधले. ओके. जनरल मॅरिटल फर्टिलिटी रेट. ओके. जनरल मॅरिटियल म्हणजे लग्न झालेल्यांमधले नंबर ऑफ लाईव्ह बर्थ डिवायडेड मॅरिड वुमन्स एज्ड 15 to 45 इयर्स इंटू 1000. Age specific fertility rate ASFR. The calculation of ASFR every age group of 5 years interval during the reproductive age group. ASFR is equal to number of live births divided by women in any specified age group during the reproductive period. म्हणजे 15 ते 20, 20 ते 25, 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40 आणि 40 ते 45. यापैकी ज्याचं काढायचं स्पेसिफिकचं एज स्पेसिफिकमध्ये त्या स्पेसिफिक याच्यातली पॉप्युलेशनने डिवाइड करा तुम्ही आणि इंटू 1000 करा, तुम्हाला एज स्पेसिफिक फर्टिलिटी रेट मिळून जाईल. एज स्पेसिफिक मॅरिटियल फर्टिलिटी रेट, मॅरिटियल फर्टिलिटी रेट. ओके. जनरल मॅरिटियल फर्टिलिटी रेट आणि एज स्पेसिफिक मॅरिटियल फर्टिलिटी रेट त्याच्यामध्येच दिलेले आहे. नंबर ऑफ लाईव्ह बर्थ डिवायडेड बाय नंबर ऑफ मॅरिड वुमन्स इन स्पेसिफिक एज ग्रुप इन अ इयर इंटू 1000. टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे सर्वच आले त्याच्यामध्ये. It refers to the average number of children that would be born alive to woman if she experienced through all her child bearing years conforming to age specific fertility rate currently prevalent community. Death rate and ratios. आता इथं डेथचं mortality rate or death rate is measure of the number of deaths in general or due to specific cause. Specific cause कोणतंही असू शकतं, आत्महत्या असू शकतं, मग पॉइझन डेथ असू शकतं किंवा other reasons also in a particular population scaled to the size of population divided by per unit of time. Mortality rate is typically expressed in unit of deaths per 1000. Unit of deaths per 1000. सगळे रेट 1000 मध्येच काढलेले आहेत. बाय चान्स कोणते तरी रेट असतील की जे याच्यामध्ये काढले असतील. Individuals per year. Thus the mortality rate 9.5 out of 1000 in a population of 1000 would be mean 9.5 deaths per year in that entire population or 0.95%. याला कसं दाखवलंय 0.95% out of total death rate. ओके. अँड स्पेसिफिक डेथ रेट याच्यामध्ये दोन येणार. क्रूड रेट नंबर ऑफ डेज डिवायडेड बाय मिड इयर पॉप्युलेशन इन द इयर डिफाइन्ड. अवघड फॉर्म्युले कुठलेच नाही आहेत म्हणून पॉप्युलेशन डेमोग्राफीमध्ये पॉप्युलेशन प्रोजेक्ट हा हेच आहे, याच प्रकारचा डेटा याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे सगळा. हे रेट लिहून ठेवा कुठंतरी. रेट अवघड नाही आहेत, तुम्हाला त्याच्या नावामध्येच समजून येईल. क्रूड डेथ रेट नंबर ऑफ डेथ डिवायडेड बाय मिड इयर पॉप्युलेशन इन द इयर डिफाइन्ड इंटू 1000, प्रत्येक ठिकाणी इंटू 1000. स्पेसिफिक डेथ रेट. द कॉज स्पेसिफिक मोर्टॅलिटी रेट इज द मोर्टॅलिटी रेट. मोर्टॅलिटी रेटलाच आपण काय म्हणतो, डेथ रेट असं म्हणतो, नीट लक्षात ठेवा. द नंबर ऑफ इज द नंबर ऑफ डेथ्स. याच्यामध्ये नंबर ऑफ डेथ्स ॲट्रिब्युटेड टू स्पेसिफिक कॉज. द डिनॉमिनेटर रिमेन्स द साइज ऑफ पॉप्युलेशन. डिनॉमिनेटर म्हणजे छेदस्थांची संख्या ही जी काय आहे. ओके. डिनॉमिनेटर साइज ऑफ पॉप्युलेशन ॲट मिड पॉइंट ऑफ द टाइम पिरियड. द फ्रॅक्शन इज युजली एक्सप्रेस्ड पर लॅक पॉप्युलेशन. फ्रॅक्शन कशामध्ये दाखवलं जाणार, पर लॅक पॉप्युलेशन मध्ये दाखवलं. एज स्पेसिफिक डेथ रेट म्हणजे पर्टिक्युलर एज मध्ये किती डेथ रेट आहे त्यानुसार. नंबर ऑफ डेथ्स इन पर्टिक्युलर एज डिवायडेड बाय नंबर ऑफ डेथ्स इन मिड इयर पॉप्युलेशन ऑफ दॅट एज ग्रुप. सेक्स स्पेसिफिक मोर्टॅलिटी रेट. एखाद्या पर्टिक्युलर सेक्स मध्ये म्हणजे वुमन्स मध्ये काय SSMR. ओके. नंबर ऑफ डेथ्स बाय पर्टिक्युलर सेक्स डिवायडेड मिड इयर पॉप्युलेशन पर्टिक्युलर सेक्स इंटू 1000. एज सेक्स स्पेसिफिक मोर्टॅलिटी रेट म्हणजे ASSMR. एज सेक्स स्पेसिफिक मोर्टॅलिटी रेट. नंबर ऑफ डेथ्स बाय पर्टिक्युलर एज अँड सेक्स मिड इयर पॉप्युलेशन ऑफ द सेम एज अँड सेक्स. ऑदर व्हेरिएबल्स. आता ऑदर व्हेरिएबल्स मध्ये पहा,
In addition, age and sex specific death rate, there can be many other variables such as occupation, income, religion, कोणत्या रिलीजन मध्ये कोणत्या एज मधले किती व्यक्ती जास्त मरतात त्यानुसार पण डेथ काढ. कॉज स्पेसिफिक डेथ रेट CDSR, नंबर ऑफ डेथ्स ड्यू टू पर्टिक्युलर डिसीज. पर्टिक्युलर डिसीज म्हणजे जसे कोविड मध्ये रेट काढण्यात येत होते पहा, कोविड मध्ये वेगवेगळे आकडे समोर येत होते. तेच कॉज स्पेसिफिक डेथ रेट डिवायडेड बाय मिड इयर पॉप्युलेशन इंटू 1000. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे बालकांना जन्म देताना आपल्याला भरपूर ठिकाणी म्हटलं जातं पहा की स्त्रियांमध्ये ज्यावेळेस स्त्रिया जन्म देत असतात एक मुलाला, तर त्या स्त्रीचा दुसरा जन्मच असतो आपण असं संबोधतो, कारण त्याच्यामध्ये जन्म देत असताना त्यांच्या जीवाला पण खूप धोका असतो. अशा कित्येक तरी स्त्रिया नवीन आपल्यासारख्या मुलांना जन्म देत असताना मृत्युमुखी पावत असतात. त्याचा सुद्धा डेथ काढलेला जातो. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे त्यांच्या डिलिव्हरीच्या टायमिंगमध्ये काही महिलांचा मृत्यू होतो, तो दर तिथं काढला जातो. ओके. प्रेग्नन्सी, इट रेफर्स टू द डेथ ऑफ प्रेग्नंट वुमन ड्यू टू एनी प्रेग्नन्सी रिलेटेड कॉज विदिन 42 days ऑफ टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी पर 1000 लाईव्ह बर्थ. म्हणजे डिलिव्हरी झाल्याच त्याची मृत्यू व्हावा असं नाही. डिलिव्हरी पासून 1 महिन्याच्या 42 दिवसाच्या आतमध्ये मृत्यू होऊ शकतो त्याच्यामध्ये. म्हणून तर नवीन जर महिलांचं हे झालं असेल, आपल्या खेडेगावामध्ये खूप छान प्रथा आहेत बघा याच्यामध्ये. शहरातले पाळतात न पाळतात हे मला माहिती नाही, परंतु खेड्यामध्ये काय असतात तर खेड्यातले लोक एखादे नवीन डिलिव्हरी झाली असेल त्याच्यामध्ये त्या मुलीची, तर तिला गावाकडे घेऊन जातात आणि गावाकडे आईच्या इथं ठेवल्यानंतर तिच्याकडे काय असतं की आईच्या घरी गेल्यानंतर ती 42 दिवस पूर्णपणे आराम करत असते. कारण जे इन्फेक्शन्स असतात तिच्याजवळ कुणाला जाऊ दिलं जात नाही, मुलाजवळ कुणालाही जाऊ दिलं जात नाही. फोटो काढण्यासाठी बंधनं टाकले असतात, कारण हे याच्यामुळेच टाकलेले असतात की या व्यक्तीला एवढी नाजूक परिस्थिती असते यांची की यांना कोणत्याही प्रकारचे आजार आणि यांची जी इम्युनिटी पॉवर म्हणतो ती खूप लो असते. यांचे कोणत्याही प्रकारचे आजार वगैरे जे यांना लवकर होतात, त्यामुळं ह्यांना खाण्यासाठी सुंटवडा म्हणजे जे त्यांना ताकद देतील असे आणि पूर्ण बेड रेस्ट म्हणजे डॉक्टरी लँग्वेजमध्ये बोलायचं की डॉक्टर जे सांगतं भाषेमध्ये की पूर्ण बेड रेस्ट यांच्याकडे असते. म्हणून 1.5 महिना मुलगी माहेरला जाऊन त्याच्यामध्ये डिलिव्हरीच्या टायमिंगला माहेरलाच जाऊन राहते आणि तिथं आराम करत असते. कारण की हा डेथ रेटचं मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेटसाठी त्यांना आराम मिळावा म्हणून. कारण जी काळजी आई करू शकते, जी काळजी वडील करू शकतात, भाऊ करू शकतात, तिथं जी पूर्णपणे निगा ठेवली जाऊ शकते ती कोणताही व्यक्ती करू शकत नाही. हा त्याच्या मागचा उद्देश असतो. परंतु मुलींचं असतंच नंतरून की एकदा संसारात पडल्या त्यांच्या की आईकडचं लक्ष थोडंसं कमी होणं म्हणजे तुमच्यामध्ये दुविधा येतेच. आईकडचं लक्ष प्रेम कमी होत नाही, परंतु तुमच्या संसाराकडे तुमचं लक्ष जास्त लागतं आणि आईकडचं लक्ष थोडंसं कमी होत असतं. ते मुलींचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये त्यांना समजू शकतात. त्यांची लाईफ आपण फक्त शब्दामध्ये सांगू शकतो, बाकी आपण त्यांचा अनुभव घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी मुलीलाच अनुभव घ्यावा लागतो. केस ऑफ फॅटॅलिटी रेट. फॅटॅलिटी रेटचं मी वरी म्हणजे टोटल नंबर ऑफ डेथ्स ड्यू टू डिसीज, एखाद्या स्पेसिफिक डिसीजमुळं किती डेथ झालेले आहे डिवायडेड टोटल नंबर ऑफ केसेस ड्यू टू सेम डिसीज, त्याच डिसीजमुळे टोटल डेथ झालेलीची व्यक्ती इंटू 1000. ओके. हा विषाणू दिलेला आहे जसा की कोरोनाचा विषाणू असेल. रेशो, आता रेशो कशामध्ये सांगितलं, हे वरचे जे रेट होते हे रेट पर 1000 मध्ये सांगितलं होतं. आता रेशो कसा सांगितला जातो की जसं आपण म्हणतो 958 ॲज टू 1000 म्हणजे इथं मेलचा रेशो आणि इथं फिमेलचा रेशो. तर हे कोणत्या पद्धतीने काढतो आपण. द रेशो मॅनिफेस्ट रिलेटिव्ह साईज अँड क्वांटिटीज ऑफ 2 व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल द रिलेटिव्ह नंबर ऑफ फिमेल अँड मेल्स, डॉक्टर नर्स रेशो, डॉक्टर किती आहेत आणि नर्स किती आहेत. Ratio in which is the result of dividing quantity of one variable with the quantity of other variable. Pregnancy ratio, abortion ratio, child woman ratio. Pregnancy ratio, the number of pregnancies in a year divided by married woman's reproductive age. Married women's in reproductive age, ज्या की डिलिव्हरी साठी रेडी आहेत. The number of pregnancies means all pregnancies, live birth, stillbirth, abortion and present pregnancy सगळं चालत त्याच्यामध्ये. ओके. Abortion ratio, number of all types of abortion divide as to number of live births. किती abortion झाले.
सॉरी, sorry. Abortion ratio. The number of all types of abortion as to number of live births. किती abortion आणि births किती आहेत या प्रकारचा रेशो याच्यामध्ये काढला जात असतो. ओके. All type of abortion means abortion which have occurred either a threatened inevitable or abortion due to medical reasons. आता ऑकर आयदर थ्रेटन्ड इनएव्हिटेबल. इनएव्हिटेबल म्हणजे काय की सासू सासरे एखाद्या ठिकाणी मुलाचाच हट्ट करत असतील आणि त्यासाठी त्यांनी आधीच पाहिलं की सोनोग्राफी वगैरे कुठं केली असेल. पहा, कायदा आहे, जिथं जेवढं रोखलं जातं व्यक्ती तेवढा तोडण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामध्ये. आणि इनएव्हिटेबल आहे तर त्यासाठी तिचं अबॉर्शन जबरदस्तीने केलं असेल किंवा स्वइच्छेने केलं असेल अबॉर्शन. ओके, त्या प्रकारचं ड्यू टू मेडिकल रिझन असेल काहीतरी त्यामुळे केलं असेल. चाइल्ड वुमन रेशो, नंबर ऑफ चिल्ड्रन्स 0 to 4 years of age, वुमन ऑफ चाइल्ड बिअरिंग एज दॅट इज 15 to 44 years. म्हणजे 0 ते 4 वर्षाच्या मधल्या मुलांची संख्या म्हणजे मुला मुलींची संख्या, ओके, चाइल्डची संख्या ॲज टू ज्या वुमन्स आहेत चाइल्ड बिअरिंग एज म्हणजे प्रेग्नन्सीचा त्यांचा पिरियड जो असतो 15 to 45 years आपण मगाशी घेतलेला आहे तो त्याच्यामधला. ओके, त्याच्यात इथं 44 years केलेलं आहे. दॅट इज मायग्रेशन. आता हे पक्षी बघितले तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात, याला म्हणतो आपण मायग्रेशन. इंटरनल मायग्रेशन, याच्या इंटरनॅशनल मायग्रेशन, इंटरनल मायग्रेशन, इमायग्रेशन रेट, इमिग्रेशन रेट, नेट मायग्रेशन रेट. आता याच्यामध्ये आपला महाराष्ट्र पाहिला तर मायग्रेशन रेटमध्ये स्थलांतरमध्ये इट रेफर्स टू स्पॅटियल ऑर जिओग्राफिकल मुवमेंट. जिओग्राफिकल मुवमेंट आपल्या महाराष्ट्रामधली खूप कमी आहे. घर सोडत नाहीत लवकर, सोडलं तर पुणे मुंबई शिवाय अतिरिक्त कुठं जात नाही आपल्या महाराष्ट्रामधले. ज्या प्रमाणामध्ये युपी, बिहार, त्याच्यानंतर अदर स्टेट मधले असतील, गुजरात मधले असतील किंवा तुम्ही प्रत्येक स्टेटचे व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पाहू शकता. पण महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती तुमच्या परिचयामधले किती व्यक्ती दिल्लीला आहेत, किती व्यक्ती तुमच्या परिचयामधले युपीला आहेत, किती व्यक्ती तुमच्या परिचयामधले म्हणजे तुमच्या जवळचे कोणतरी व्यक्ती स्पेशली गुजरातला बिझनेस करण्यासाठी गेले, कोणीतरी स्पेशली राजस्थानला बिझनेस करण्यासाठी गेले, युपीला बिझनेस करण्यासाठी गेलेला, तिथं जाऊन स्थायिक होऊन बिझनेस करतोय तो, याला म्हणतो आपण मुवमेंट. ओके, आणि यालाच आपण काय म्हणणार, मायग्रेशन रेट. महाराष्ट्रातला मायग्रेशन रेट खूप डाऊन आहे. मायग्रेशन महाराष्ट्रातल्या लोकांनी केलं डायरेक्ट फॉरेन मध्येच मायग्रेशन, इंटरनल मायग्रेशन आहे परंतु खूप कमी प्रमाणात आहे ते मायग्रेशन. ओके, it refers to spatial or geographical movement of population involving change of usual residence between clearly defined geographical units. आता हे गव्हर्नमेंट सुद्धा मानतं की मायग्रेशन झाल्याशिवाय ग्रोथ होत नाही. मायग्रेशन झाल्याशिवाय ग्रोथ होत नाही, की व्यक्ती जे लेबर आहे त्याचं मायग्रेशन झालं पाहिजे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो गेला पाहिजे. म्हणून तर आपल्या इथे एक म्हण आहे पहा, जन्मभूमी आणि कर्मभूमीमध्ये जर अंतर असेल तर व्यक्ती लवकर सक्सेसफुल होतो. जन्मभूमीमध्ये काय होतं तर त्याच्या ठिकाणी त्याचे पाय खेचायला तिथलेच लोक असतात, ओळखीचे असतात, हा काय करतोय काय नाही इथंच निम्मा डिमोटिवेट होत असतो. त्यामुळे मॅक्झिमम स्टुडंट्स पाहिले असतील तुम्ही जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे स्टडी करत असतात ते खेड्यातून मूव्ह होत असतात. म्हणजे लातूरला असतील तर पुण्याला जात असतात. तर याच्यामध्ये काय एज्युकेशन नवीन पॅटर्न मध्ये मिळतं असं नाही त्यांना. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा जो मित्र परिवार असतो त्याला काय माहिती नसते याची हिस्ट्री, की याच्या 10वीचे पर्सेंटेज किती आहे, 10वीच्या वर्गातला मित्र नसतो त्याच्यासोबत ना कोणी नसतं, तुझे टक्के किती आहेत काय किती आहे काही देणं घेणं नाही. जे ते ज्याची त्याचा अभ्यास करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्या मते 10वी-12वीचे टक्के तुमच्या करिअरसाठी कधीच हेल्पफुल नाही आहेत. ते फक्त टक्के आमच्यासारख्या शिक्षकांची अपेक्षा असते, तुमच्या आईवडिलांची अपेक्षा असते. ज्या दिवशी तुमच्या अभ्यासाची प्रवृत्ती जागी होईल त्या दिवशी तुमचं सक्सेस तुमच्या हातात असतं. इंटरनॅशनल मायग्रेशन, इंटरनल मायग्रेशन, इमिग्रेशन, इमायग्रेशन, नेट मायग्रेशन रेट.
आता याच्यामधलं एक एक रेट घेतलेले इंटरनॅशनल लेवलवरती. इट रेफर्स टू द मुवमेंट ऑफ पीपल इन्व्हॉल्विंग परमनंट चेंज इन रेसिडेन्स फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री. परमनंटली तिकडेच गेला. इट इज डिझाइन्ड ॲज इमायग्रंट्स फ्रॉम नेशन लेफ्ट अँड इमायग्रेशन टू द रिसिव्हिंग नेशन. एका नेशन मधून गेला तर तो दुसऱ्या नेशन मध्ये जातोयच. ओके, याला म्हणतो आपण इंटरनॅशनल मायग्रेशन. इंटरनल मायग्रेशन म्हणजे स्टेटमध्ये. इट रिफर्स टू द मुवमेंट ऑफ पीपल इन्व्हॉल्विंग चेंज रेसिडन्स फ्रॉम वन एरिया टू अदर विदिन अ कंट्री. विदिन अ कंट्रीमध्ये म्हणजे इंटरनल मायग्रेशन. पुढे आहे इमिग्रेशन, IR. Number of immigrants in a year divided by total mid-year population of destination per 1000. म्हणजे मुंबईमध्ये बघितलं, आता इथं जसं घेतलेलं युनायटेड स्टेट्समध्ये किती लोकसंख्या होती याच्यामध्ये, तर त्या ठिकाणची लोकसंख्या काढायला जाणं. म्हणजे ॲज लाईक आपण म्हटलं की पुण्यामध्ये पहिली किती लोकसंख्या होती आणि आत्ताची लोकसंख्या किती आहे, तर हे झालं इमिग्रेशन्स. ओके, इमायग्रेशन गेट. Number of immigrants in a year divided by mid-year total mid-year population of area of origin, त्या एरिया मधले. ओके, नेट मायग्रेशन रेट, किती व्यक्ती नेट सोडून गेले, म्हणजे याच्यामधून आता इथं पाहिलं असेल नंबर ऑफ इमायग्रंट्स मायनस नंबर ऑफ इमिग्रंट्स डिवायडेड बाय टोटल मिड-इयर पॉप्युलेशन. ओके, थँक्यू. लेक्चर पाहिल्यामुळे हे रेट्स वगैरे तुम्हाला याच्यामध्ये पाहून घ्या आणि नोट करून घ्या. काही प्रॉब्लेम्स आले तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये कमेंट करत चला. हेल्प डेस्क पोर्टलवरती तुम्ही मेसेज टाका. मे बी कधी कॉल नाही अटेंड केला किंवा व्हॉट्सअपवरती रिप्लाय उशिरा आला तर तुम्हाला मी याची गॅरंटी देतो किंवा ॲश्युरिटी देतो की तुम्हाला याच्यामध्ये 101% आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला रिप्लाय मिळेल. काही तुम्हाला आणखीन डेटा हवा असेल तर तो पाहून घ्या. हा पार्ट चेंज आहे. जे विद्यार्थी कॉमर्समधले असतील त्या विद्यार्थ्यांनी कधी CA स्टडी केली असेल तर त्यांना वाटलं असेल की फर्स्ट सेकंड लेक्चर तर आपल्याला झालेलं आहे, परंतु ते डेटा वेगळा आहे, हा डेटा संपूर्णपणे वेगळा आहे. तो हाय लेवलचं स्टॅटिस्टिक्स, हे स्टॅटिस्टिक्स हाय लेवलच्या स्टॅटिस्टिक्सला घेण्यासाठी तुम्हाला पण माहिती आहे 599 मध्ये कोणता डेटा कोणतं एज्युकेशन पॅटर्न बाहेर तुम्ही भरपूर ठिकाणी बघितलं असेल, तर त्या ठिकाणी काय आहे आणि 599 मध्ये काय मिळतं. त्यामुळं 6 मंथची बॅच मी देतोय तुम्हाला, 1 मंथमध्येच कंप्लीट होऊन जाईल, परंतु डेट एक्सपेक्टेड आहेत की मागे पुढे होतच राहतात याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं काम. ओके, त्याच्यामध्ये सांगू शकत नाही. लास्ट इयरला मी 2021 मध्ये आम्ही एक्सपिरियन्स केलेला आहे, त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना पण माहिती आहे. भरपूर विद्यार्थी आशा लावून बसलेले असतात की 1 महिन्यामध्ये यावी, 2 महिन्यामध्ये यावी, परंतु स्टडी करत राहा. आपलं कर्म जे आहे ते आपलं कर्म अभ्यासाचं आहे. पुढे बघूयातच. ओके, धन्यवाद.